तुम्हाला पटणार नाही, फक्त मी 3 वाटी रवा घेतला आणि त्याच्यापासून 20 ते 21 लाडू तयार झाले. हो, आंबा आणि रव्याचे लाडू खूप कमी साहित्यामध्ये बनतात आणि अगदी खायला मऊसूत होतात. बाहेरून दाणेदार आणि आतमध्ये मऊसूत आणि चवीला एकदम उत्तम. तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना नक्की आवडतील. नमस्कार, दख्खन स्वाद रेसिपीज विथ प्रियांका मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवूया आंब्यापासून काहीतरी गोड पदार्थ. तर यासाठी आपण एक आंब्याचा पण पल्प काढून घेतलेला आहे. तर मँगोचा हा पल्प वापरून आपण बनवणार आहे रव्याचे लाडू. तर यासाठी लागणारे साहित्य आपल्याला लागणार आहे बारीक रवा, मँगो पल्प, साखर, 1 वाटी तूप, वेलची पावडर आणि सजावटीसाठी काही ड्रायफ्रुट्स. सगळ्यात आधी रवा भाजून घेऊया. एका मोठ्या कढईमध्ये आपण आता हे 1 वाटी तूप, गॅसच लावायचे विसरले. कढईमध्ये 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 3 वाटी रवा घालूया. मीडियम गॅसवरती रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा. रवा भाजत आला की त्याचा एक वेगळा सुगंध येतो. लक्षात येतं की रवा आता भाजत आलाय. तर अशा पद्धतीने रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा. आणि कलर वरून पण लक्षात येतं आपल्याला की रवा भाजलाय की नाही. हा बघा, हा कच्चा रवा आणि हा भाजलेला रवा भाजत आलाय. या दोन्हीच्या रंगामध्ये फरक दिसतो आपल्याला. हा पांढरा शुभ्र दिसतो आणि ह्याचा रंग असा लालसर होत जातो, ब्राऊन. रवा भाजलाय. आता हा काढून घेऊया. परातीमध्ये रवा काढून घेऊया आणि थंड करूया. आता ज्या कढईत रवा भाजला तीच कढई घेतले. आता याच कढईमध्ये आपण लाडूचा पाक बनवून घेऊया. 3 वाट्या रवा आपण घेतला होता, तर त्याच्या बरोबर अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1.5 वाटी आपण हे घेणार आहे, साखर घेणार आहे. आणि ही अर्धी वाटी. तसेच आता हा पाक बनवायला आपण पाणी न वापरता हा मँगोचा पल्प वापरणार आहे. हा मँगोचा पल्प अजिबात पाणी किंवा साखर न वापरता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. हा आपण आता 1 वाटी याच्यामध्ये टाकायचा. वाटीने मोजून घेऊया. हा 1 वाटी पल्प आपण आता साखर पूर्ण विरघळल्या. हा पाक बनलाय कसा आहे बघायचं. लाडू आपल्याला जास्त घट्ट पण बनवायचे नाहीयेत, मऊसूत झाले पाहिजे. पाक तयार आहे. आता हा पाक थोडा थंड होऊ दे.
हे बघा, पाक आता कोमट झालाय. पाक कोमट झाल्यावर आता यामध्ये आपण रवा घालूया. पाक अगदी गरम असताना रवा त्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर तो अगदी शिजल्यासारखं होतो. वेलची पूड घालूया. साखर, तूप, रवा ह्या सगळ्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे, परफेक्ट. हे बघा, कढईला काहीच चिकटत नाहीये. आता हा रवा ह्याच्यामध्ये थोडासा फुलू दे, तोपर्यंत आपण हा ठेवून द्यायचा. अर्धा ते पाऊण तास आपण हे आता ठेवूया असंच, आणि मग नंतर लाडू बांधायला घ्यायचे. जवळपास पाऊण तास झालाय आणि हे लाडवाचं मिश्रण आता लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. यामध्ये मध्ये मध्ये 1-2 वेळेस जरा चमचा फिरवून घ्या. हे बघा, परफेक्ट झालेला आहे, अगदी लाडू बांधण्यासाठी तयार. हे मिश्रण असं चमच्याने न हलवता हाताने असं छान एकसारखं करून घ्यायचं. फोडून हाताला वेगळं तूप लावायची गरजच नाही. हे बघा, अगदी दाणेदार लाडू झालाय. नेहमीच्या रव्याच्या लाडवांपेक्षा आजची ही मँगोचा पल्प वापरून केलेली लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जोपर्यंत सीझन आहे, आंबे मिळत आहेत, तोपर्यंत तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.